महाराष्ट्राचे वायू पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. आज आपण इतिहासाचा 134वा व्हिडिओ पाहतोय. या 134 नंबरच्या व्हिडिओमध्ये 100 प्रश्न आहे. प्रश्न आणि उत्तर याचं अवलोकन तुम्ही व्यवस्थित करा, लक्षात ठेवा. परीक्षेचे महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. आता आपण सुरुवात करतोय पहिल्या प्रश्नाला. 100 प्रश्न आहेत. आज 100 प्रश्न आपण घेणार आहोत आणि 100 प्रश्न लक्षात ठेवण्याचं काम तुम्ही करायचं आहे मित्रांनो. पहिला प्रश्न, 1857च्या उठावाच्या वेळी 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? ज्या वेळेला भारतामध्ये 1857चा उठाव झाला त्यावेळेला भारतामध्ये गव्हर्नर जनरल कोण होते? ते गव्हर्नर जनरल होते लॉर्ड कॅनिंग. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड कॅनिंग. 1857च्या उठावात पहिली गोळी झाडणारी व्यक्ती कोण? 1857च्या उठावामध्ये पहिली गोळी झाडणारी व्यक्ती कोण? ही व्यक्ती आहे मंगल पांडे. बराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडेने मेजर हुसेन याच्यावर 29 मार्च 1857ला पहिली गोळी झाडली आणि 1857च्या उठावाची ठिणगी पडली. मित्रांनो, उठावाला खऱ्या अर्थानं ठिणगी पडली आणि सुरुवात झाली, म्हणजेच पहिली गोळी झाडणारा मंगल पांडे. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी कोण? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी आहेत विनोबा भावे. मित्रांनो, 17 ऑक्टोबर 1940 मध्ये 17 ऑक्टोबर 1940 मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात केली आणि या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी आहेत विनोबा भावे. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. मित्रांनो, पर्यायामध्ये सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस अशी नावं येतात. बऱ्याच वेळा आपल्या डोक्यामध्ये असतं की आझाद हिंद सेना म्हणजे सुभाषचंद्र बोस, परंतु एक लक्षात ठेवा, आझाद हिंद सेनेचे सरसेनापती सुभाषचंद्र बोस होते, परंतु आझाद हिंद सेनेचे संस्थापक मात्र रासबिहारी बोस होते. मायकेल ओडवायरची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली? मायकेल ओडवायर याची हत्या कोणत्या क्रांतिकारकांनी केली? हा मायकेल ओडवायर हा पंजाबचा गव्हर्नर होता. पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. या हत्याकांडाला जबाबदार कोण आहे? तर मायकेल ओडवायर. आणि म्हणून मायकेल ओडवायरची हत्या करणारा पंजाबचा उधम सिंग. उधम सिंगाने 1940 मध्ये लंडनमध्ये जाऊन मायकेल ओडवायरची हत्या केलेली आहे. बंगालच्या फाळणी जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण? बंगालच्या फाळणी जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये 1905 मध्ये बंगालची फाळणी झालेली होती आणि या बंगालच्या फाळणीला जबाबदार आहे लॉर्ड कर्झन. मित्रांनो, बंगालची फाळणी केली. बिहार आणि ओरिसा दोन प्रांत वेगळे करायचे होते. हिंदू मुस्लिम हा संघर्ष त्यांना निर्माण करायचा होता आणि म्हणून 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली आणि या बंगालच्या फाळणीला जबाबदार कोण आहे? तर लॉर्ड कर्झन. भारतामध्ये सामाजिक सुधारणाचा पाया घालणारी व्यक्ती कोण? भारतामध्ये सामाजिक सुधारणेचा पाया घालणारी व्यक्ती कोण? ती आहे राजाराम मोहन राय. सामाजिक सुधारणेचा पाया घालणारी व्यक्ती राजाराम मोहन राय. त्यानंतर पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? 1932 मध्ये पुणे करार झाला. हा करार कोणाकोणामध्ये झाला? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला आहे. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झालेला आहे. जहाल गटातील 3 प्रसिद्ध नेत्यांची नावे सांगा. जहाल गट. मित्रांनो, आपल्या नेत्यामध्ये
जहाल आणि मवाळ हे दोन गट पडलेले होते. जहालामध्ये लाल, बाल, पाल. लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल आणि अरविंद घोष हे जहालांचे नेते आहेत. तर जहालांची त्रिकूट माणसे कोण होती तर लाल, बाल, पाल. लाल, बाल, पाल हे जहालांचे नेते आहेत. खालीलपैकी चुकीची जोडी सांगा. खालीलपैकी चुकीची जोडी सांगा असाही प्रश्न विचारला जातो. आता बघा, मी तुम्हाला जोड्याच वाचून दाखवतो, जरा लक्ष द्या. बाळ गंगाधर टिळक गीतारस, महात्मा गांधी सुधारक, बाबासाहेब आंबेडकर शूद्र कोण होते आणि ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचा असूर. म्हणजे यामध्ये चुकीची जोडी आहे महात्मा गांधी सुधारक. महात्मा गांधी सुधारक ही चुकीची जोडी आहे. इसवी सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले होते? 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले होते? ते आयोजन रॅमसे मॅकडोनाल्ड याने केलेले होते. रॅमसे मॅकडोनाल्ड याने 1930 मध्ये लंडन या ठिकाणी भरलेल्या गोलमेज परिषदेचे आयोजन केलेले होते. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना करणारे आहे समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. या भारत सेवक समाजामधून कोणतं कार्य होतं याची कल्पना तुम्हाला आहे? मित्रांनो, आदर्श समाजसेवक निर्माण करण्याचं काम चालू होतं. समाजामध्ये समाज सुधारक असणं गरजेचं आहे. समाज सुधारक असल्याशिवाय समाजामध्ये सुधारणा होत नाही. म्हणून भारत सेवक समाजाची स्थापना 1905 मध्ये करण्यात आली. गोपाळ कृष्ण गोखले. जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होता एल्फिन्स्टन. जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होता एल्फिन्स्टन. एल्फिन्स्टन हे नाव लक्षात असू द्या. इसवी सन 1829 मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी केला? 1829 मध्ये सती बंदीचा कायदा राजाराम मोहन राय यांनी करवून घेतला. पण त्यावेळेला भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड विल्यम बेंटिंग. लॉर्ड विल्यम बेंटिंग याच्या काळामध्ये 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा पास करण्यात आला. सतीबंदीचा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिंग 1829. राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण? राष्ट्रीय सभा कोणी स्थापन केली? राष्ट्रीय सभेचे संस्थापक आहेत सर ॲलन ह्यूम. सर ॲलन ह्यूम किंवा सर एओ ह्यूम हे लक्षात ठेवा. सर ॲलन ह्यूम यांनी प्रेरणा देऊन राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी करून घेतलेली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष डॉक्टर ॲनी बेझंट. डॉक्टर ॲनी बेझंट या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्षा होत्या, महिला अध्यक्षा. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 ला झाली आणि राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन मुंबईला भरलं. या मुंबई अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी. योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष आहेत राष्ट्रीय सभेचे. डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे यांनी गदर ही गुप्त क्रांतिकारक संघटना कोणत्या देशामध्ये सुरू केली? खानकोजे. आता गदर पार्टीच्या संबंधित असणारे लाला हरदयाल यांनी आणि खानकोजे यांनी गदर पार्टीची स्थापना केली. पण गदर पार्टीची स्थापना खानकोजे यांनी अमेरिकेमध्ये सुरुवात केलेली आहे. अमेरिका या देशामध्ये गदर पार्टीची सुरुवात झालेली आहे. काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात घडून आले? काँग्रेसचे पहिले अधिवेशन मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी झालेलं आहे. कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक कोण? कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा पहिला क्रांतिकारक आहे
अनंत लक्ष्मण काणेरे याने कलेक्टर जॅक्सनचा वध केलेला आहे. अभिनव भारत संघटनेचे संस्थापक कोण? अभिनव भारत संघटनेचे संस्थापक आहेत वि. दा. सावरकर. वि. दा. सावरकर यांनी अभिनव भारत संघटनेची स्थापना केलेली आहे. खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हटले जाते? आपल्या भारतामधील आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हटलेलं आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये अनुकूल पार्श्वभूमी कोणी तयार केली? हैदराबाद हे संस्थान भारतातलं सर्वात मोठं संस्थान. हे संस्थान निजामाच्या ताब्यात होते. हे हैदराबाद संस्थान मुक्त करण्यासाठी, भारतामध्ये विलीन करण्यासाठी पार्श्वभूमी तयार करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांनी ही पार्श्वभूमी तयार केलेली होती. ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजवटीचा शेवट कधी झाला? भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कारभार पाहत होती. इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून 215 व्यापारी एलिझाबेथ राणीची परवानगी काढून भारतामध्ये व्यापारासाठी आले होते. तेव्हापासून संपूर्ण भारतातला ब्रिटिशांचा कारभार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी पाहत होती. पण आता 1857चा उठाव झाला आणि तेव्हापासून म्हणजे 1858 पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया काम करत होती. 1858ला त्यांच्या हातामधून इंग्रजांनी कारभार काढून घेतला आणि इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया तिच्या हातामध्ये दिलेला आहे. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट रद्द करणारा गव्हर्नर जनरल कोणता? व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट रद्द करणारा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड रिपन याने व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट रद्द केलेला आहे. लॉर्ड कर्झनची तुलना कोणत्या मोगल सम्राटाबरोबर केली जाते? आता लॉर्ड कर्झन म्हटलं की बंगालची फाळी आणि मुघल सरदाराशी बादशाशी बरोबरी करणारा म्हणजे कोणता बादशाह? म्हणजे लॉर्ड कर्झनची जोडी औरंगजेब बरोबर लावलेली आहे. म्हणजे मुघल सत्तेमधला औरंगजेब आणि इकडच्या इंग्रजी सत्तेमधला लॉर्ड कर्झन हे यांची जोडी लावण्यात येते. लॉर्ड कर्झन आणि औरंगजेब. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 1929 मध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणाच्या अध्यक्षतेखाली झाला? 1929 मध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणाच्या अध्यक्षतेखाली झाला? ते अध्यक्ष कोण होते त्यावेळेला? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 1929 मध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव पास करण्यात आलेला होता. गदर पार्टीचे पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते कोणते? गदर पार्टी मगाशीच आपण पाहिलं लाला हरदयाळ. यांचे पुण्यामधले सहकारी कोणते? पुण्यामध्ये विष्णू गणेश पिंगळे. गदर पार्टीमध्ये काम करणारे विष्णू गणेश पिंगळे हे आपल्या पुण्यामधले होते, हेही लक्षात असू द्या. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोणते? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी. शेवटचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी. विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण? विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण? धोंडो केशव कर्वे. मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे हे विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाजसुधारक होते. त्या काळामध्ये विधवांना लग्न करण्याचा अधिकार नव्हता. विधवांनी पुनर्विवाह करावा आणि आपलं संसार सुखी जगावा या भूमिकेमधून समाजसुधारकांनी भरपूर काम केलेलं आहे. विधवा विवाहाला मान्यता घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे विधवेंची लग्न लावून देण्याचं कार्य हातामध्ये घेतलेले आहे. त्याप्रमाणे विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे.
होम लीगची स्थापना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये झाली? होम लीगची स्थापना कोणी केली हाही प्रश्न आहे. लोकमान्य टिळक आणि डॉक्टर अँनी बेजंट यांनी होम रूलची स्थापना केली आणि ही होम रूलची स्थापना केल्यानंतर कोणत्या शहरामध्ये केली तर ते शहर आहे मुंबई. मुंबईमध्ये होम रूलची स्थापना लोकमान्य टिळक आणि डॉक्टर अँनी बेजंट यांनी केलेली आहे. असहकार चळवळ कोणी सुरू केली? असहकार चळवळ महात्मा गांधींनी सुरू केली. ब्रिटिश सरकारला कोणत्याही प्रकारचं कोऑपरेशन द्यायचं नाही. 1 ऑगस्ट 1920 ला महात्मा गांधींनी असहकार चळवळ चालू केली आणि या असहकार चळवळीचं नेतृत्व त्यांनी स्वतःकडे ठेवलेलं होतं. मुंबई प्रांतामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध आवाज कोणी उठवला? देवदासी. मुंबई पूर्वीच्या काळामध्ये देवाला नवस करून झालेलं मूल देवाला म्हणायचं, देवा मला लग्न होऊन बरेच वर्ष झाले, मला मुलबाळ नाही. मला जर एखादा मुलगा किंवा मुलगी जर झाली तर पहिली मुलगा किंवा मुलगी मी तुला वाही. आणि त्याच रूप देवदासीमध्ये रूपांतर होतं. आणि मग ही देवदासी ही प्रथा कुठेतरी बंद झाली पाहिजे. त्यांचं भविष्याचं काय हा सगळा विचार करून विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी या प्रथेविरुद्ध आवाज उठवलेला आहे. वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे मानकरी कोण? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी विनोबा भावे, दुसरे मानकरी पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरे मानकरी सरदार वल्लभभाई पटेल आणि चौथे मानकरी आहेत ब्रह्मदत्त शर्मा. मित्रांनो, कोणता प्रश्न कधी विचारला जाईल सांगता येत नाही. आत्ताच्या प्रश्नामध्ये त्यांनी विचारले दुसरे मानकरी. मागे प्रश्न येऊन गेला पहिले मानकरी. पुन्हा प्रश्न असाही येऊ शकतो की चौथे मानकरी कोण? त्यामुळं हे चारही माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई येथे थिऑसॉफिकल सोसायटीची शाखा इसवी सन किती साली सुरू झाली? मुंबई या ठिकाणी थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना शाखा इसवी सन 1897 मध्ये. थिऑसॉफिकल सोसायटीची शाखा मुंबईमध्ये सुरू झाली 1897 मध्ये. भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता हातात घेताना राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणाऱ्या साम्राज्ञीचे नाव काय? इंग्लंडची सत्ता आता राणीच्या हातामध्ये आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामधून काढून घेतली आणि त्या राणीचं नाव, त्या राणीने 1858 मध्ये अलाहाबाद शहरामध्ये आपला स्वतःचा जाहीरनामा वाचून दाखवला. ती राणी म्हणजे व्हिक्टोरिया राणी. भारताबाबत स्वातंत्र्य हा शब्द ब्रिटिश कार्यकर्त्यांनी केव्हा प्रथम वापरला? ज्याप्रमाणे ब्रिटिश भारतात आले, व्यापाराच्या निमित्तानं आले, सत्ताधीश बनले, व्यापार केला, पैसा मिळवला, तराजू घेऊन आलेल्या इंग्रजांनी भारतामध्ये तराजू मोडला आणि त्याची तलवार केली. व्यापारासाठी आले आणि सत्ताधीश बनले. यामध्ये आपल्या भारतीयांच्यावर थोडा आणि झोडा नीतीचा अवलंब करणं हेच त्यांनी चालू केलं. भारताला स्वातंत्र्य द्यावं हा स्वातंत्र्य शब्द इंग्रजांच्या डिक्शनरीतच नव्हता. कारण कधीही त्यांनी स्वातंत्र्य शब्द वापरलाच नाही. पण एकदा वापरला. भारताबाबत स्वातंत्र्य शब्द ब्रिटिश राज्यकर्त्यांनी प्रथम केव्हा वापरला? तो म्हणजे ॲटलीच्या घोषणेमध्ये. पंतप्रधान ॲटली त्यांनी केलेल्या घोषणेमध्ये सांगितलं की 15 ऑगस्ट 1947 मध्ये ब्रिटिश सत्ता आपल्यावर राज्य करणार आहे. म्हणजेच याचा अर्थ भारताला स्वातंत्र्य दिलं जाईल. मित्रांनो,
180 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये असणारा आपला भारत स्वातंत्र्य शब्द ऐकल्यानंतर आपल्या राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना भारतीयांना इतका आनंद झाला, कारण स्वातंत्र्य शब्द कधी इंग्रजांच्या डिक्शनरीत नव्हता, तो त्यांनी वापरला. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपन यांना म्हणतात. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपन. लक्षात असू द्या. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा म्हणणारे आपले सुभाषचंद्र बोस. मित्रांनो, त्यांनी स्वतः बोललेलं वाक्य तुम्हाला कल्पना आहे, शेवटच्या अखेरच्या श्वासापर्यंत मी देश कार्य करत राहणार. आणि खरोखर तसंच झालं. विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मित्रांनो, हे वाक्य त्यांचंच आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. मित्रांनो, खून दो या शब्दाचा अर्थ आहे मरायला तयार व्हा. रक्त काढून बाटलीभर द्यायचं नाही, देशासाठी मरण्याची तयारी ठेवा. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले. आझाद हिंद सेनेचं कार्य चालूच होतं. आझाद हिंद सेना भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चलो दिल्ली वगैरे त्यांच्या सगळ्या घोषणा चालू होत्या. मित्रांनो, एकाने केलं की दुसऱ्यालाही प्रेरणा येते. ज्या वेळेला आझाद हिंद सेनेचं कार्य चालू होतं त्यावेळेला नाविक दलामध्ये सुद्धा बंड झाला. आणि या नाविक दलाच्या बंडाचे नेतृत्व करत होते BC दत्त. BC दत्त यांनी नाविक दलाच्या बंडाचं नेतृत्व केलेलं आहे. हा प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. नाविक दलाच्या बंडाचं नेतृत्व BC दत्त यांनी केलेलं आहे. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? आझाद हिंद सेनेचं नेतृत्व कोणी केलं? आता तुम्ही सुभाषचंद्र बोस म्हणायला हरकत नाही. फक्त लक्षात ठेवा की आझाद हिंद सेनेचे संस्थापक रासबिहारी बोस आहेत, सरसेनापती सुभाषचंद्र बोस आहेत. लक्षात असू द्या. 19व्या शतकाच्या 8व्या दशकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उठाव केला? 19व्या शतकाच्या 8व्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उठाव केला? तो जिल्हा होता अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी उठाव केलेला होता. चले जाव आंदोलनात महाराष्ट्र प्रति सरकारची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती? चले जाव 1942. ब्रिटिशांनो भारतातून चालते होते. त्या दरम्यान सातारा या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली. ते ठिकाण आहे सातारा. 1857 साली मंगल पांडेने कोठे उठाव केला? 1857 मध्ये मंगल पांडेने कोठे उठाव केला? मगाशीच मंगल पांडेचा प्रश्न येऊन गेला. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडेने मेजर हुसेनवर याच्यावर गोळी झाडली. मित्रांनो, उठावाची ठिणगी तिथेच पडलेली होती. मंगल पांडे हा बराकपूरच्या छावणीतील होता. 34 नंबर छावणीमधला तो होता. त्यानं या काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावली जाते. हिंदू आणि मुसलमान यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. काडतूस तोंडाने तोडायला लावतात आणि एक प्रकारच्या आमच्या धार्मिक भावना दुखावण्याचं काम हे ब्रिटिश करत आहेत. हा राग अनावर झाला आणि त्याच क्षणाला मंगल पांडेनं समोर असलेल्या हजर असलेल्या इंग्रज अंमल अधिकारी मेजर हुसेन याच्यावर गोळी झाडली आणि त्याला ठार केलं. मित्रांनो, मंगल पांडेनं गोळी घालताना त्याला कल्पना होती की मला सोडणार नाही. 8 मे 1857 मंगल पांडेला ब्रिटिश सरकारनं फासावर दिलं. हा उठाव बराकपूर छावणीमध्ये घटना घडलेली आहे. लक्षात असू द्या. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात?
भारतीय असंतोषाचे जनक बाळ गंगाधर टिळक लोकमान्य टिळकांना म्हणतात. मित्रांनो, असंतोषाचे जनक याचाच अर्थ ब्रिटिश सरकारला झोप येणार नाही अशी अवस्था लोकमान्य टिळक करत होते. असंतोष माजवत होते आणि म्हणून त्यांना असंतोषाचे जनक म्हटलेलं आहे लोकमान्य टिळक. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी भारताचे व्हाईसराय कोण होते? ज्या वेळेला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली 28 डिसेंबर 1885ला, त्यावेळेला भारताचे गव्हर्नर कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे. त्यावेळेला भारताचे गव्हर्नर होते लॉर्ड डफरिन. लॉर्ड डफरिन हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. केव्हा? ज्या वेळेला 28 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली त्यावेळी. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकील पत्र कोणी घेतले? वासुदेव बळवंत फडके यांचं वकील पत्र घेणारे आहेत ग वा जोशी. ग वा जोशी यांनी वकील पत्र घेऊन त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं वकील पत्र ग वा जोशी यांनी घेतलेलं आहे. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? आझाद हिंद सेनेचं संपूर्ण नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनीच केलेलं आहे. 19व्या शतकाच्या मित्रांनो, राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुसूत्रीची घोषणा कोणी केली? राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुसूत्रीची स्थापना कोणी केली? आता चतुसूत्री म्हटलं की दादाभाई नौरोजींची आठवण होते. दादाभाई नौरोजींनी सांगितलं आणि राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून लोकांना संदेश दिलेला आहे, चळवळ करा, चळवळ करा, चळवळीशिवाय तुम्ही थांबू नका म्हणणारे राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी. तैनाती फौजेची पद्धत भारतात कोणी सुरू केली? तैनाती फौजेची पद्धत भारतामध्ये लॉर्ड वेल्सली याने सुरू केलेली आहे. मित्रांनो, लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड वेल्सली या लोकांनी भारतामध्ये इंग्रजी साम्राज्य वाढवण्याचा पुष्कळ प्रयत्न केलेला आहे. लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड वेल्सली यांच्या तैनाती फौजेमुळं लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस नामजोड या सदराखाली अनेक संस्थानं खालसा केली आणि लॉर्ड वेल्सलीनं तैनाती फौजे खातर बरीच संस्थानं त्यांनी इंग्रजी साम्राज्याला जोडलेली आहे. त्यानंतर लोकशाहीवादी समाजवाद हे कोणत्या अधिवेशनाच्या वेळेला काँग्रेसनं स्वीकारले? लोकशाहीवादी समाजवाद हे 1955 मध्ये हा स्वीकारलेला आहे. लोकशाहीवादी समाजवाद 1955. 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून भारताचा तिरंगा कोणाच्या हस्ते फडकविण्यात आला? 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री इंग्रजांनी भारताला रामराम केला. भारतामधली सगळी सत्ता सोडून इंग्रज निघून गेले. खऱ्या अर्थानं 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. आता या स्वातंत्र्याच्या दिनी ध्वजारोहण करताना आपले पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. 1954 साली कोणत्या देशामध्ये झालेल्या करारात पंचशील तत्वांचा स्वीकार करण्यात आलेला आहे? 1954ला पंचशील करार झालेला आहे. पंचशील तत्वांचा विचार करण्यात आलेला आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये हा करार झालेला आहे 1954 मध्ये. त्यामध्ये पंचशील तत्वांचा स्वीकार करण्यात आलेला आहे. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. खालीपैकी 4 जोड्या दिलेल्या असतात, त्याच्यामधली योग्य किंवा अयोग्य जोडी ओळखायला सांगितली जाते. या प्रश्नामध्ये योग्य जोडी सांगितलेली आहे ती जोडी आहे डॉक्टर ॲनी बेझंट आणि होम रूल चळवळ. ही जोडी बरोबर आहे, कारण लोकमान्य टिळक आणि डॉक्टर ॲनी बेझंट यांनीच होम रूल चळवळ सुरू केलेली आहे. त्यामुळे डॉक्टर ॲनी बेझंट आणि होम रूल चळवळ ही जोडी अगदी बरोबर आहे. इन्क्लाब जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा कोणाची?
इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा मोहम्मद इक्बाल यांची ही घोषणा आहे, इन्कलाब जिंदाबाद. राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबईला झाले. आणि प्रश्न विचारलाय राष्ट्रीय सभेचं दुसरं अधिवेशन कुठे झालं? दुसरं अधिवेशन मित्रांनो कलकत्ता या ठिकाणी झालेलं आहे. कलकत्ता शहरामध्ये झालेलं आहे दुसरं अधिवेशन. डिस्कवरी ऑफ इंडिया. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण? अहमदनगरच्या तुरुंगामध्ये असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं पुस्तक आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे. भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारे प्रथम मराठी भाषिक कोण? राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भूषवणारे पहिले मराठी भाषिक आहेत नारायण चंदावरकर. नारायण चंदावरकर हे मराठी माणसानं ते अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. सातारा येथे प्रति सरकारची स्थापना कोणत्या चळवळीच्या काळात करण्यात आली? सातारा या ठिकाणी प्रति सरकार झालं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना केलेली आहे. प्रति सरकार या शब्दाचा अर्थ असा आहे की आम्हाला तुमची गरज नाही, ब्रिटिशांची आम्हाला गरज नाही, आम्ही आमचं राज्य साम्राज्य आमचं संस्थान आम्ही चालवू शकतो, तुमची गरज नाही. अशा प्रकारे प्रति सरकारची स्थापना करण्यात आली. आणि ही केव्हा करण्यात आली हा प्रश्न विचारला भारत छोडो चळवळीच्या वेळेला. भारत छोडो चळवळ किती साली उभी राहिली? भारत छोडो चळवळ 1942. ब्रिटिशांनो भारतातून चालते व्हा 1942च्या चले जाव चळवळीच्या वेळी सातारा या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली. पुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा कोणी केला? पुरातन वस्तू जतन करण्याचा कायदा केला लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये पुरातन वस्तू ज्या आहेत त्या सांभाळून ठेवणं फार मोलाचा आहे. त्यावेळेला तो कायदा करण्यात आला. लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये तो कायदा झालेला आहे. नेहरू अहवालात कशाची मागणी केली होती? नेहरू अहवाल. नेहरू अहवाल म्हणजे आपण त्याला नेहरू रिपोर्ट म्हणतो. नेहरू अहवालामध्ये वसाहतीचं स्वराज्य, वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करण्यात आलेली होती. पंजाब केसरी कोणास म्हणतात? पंजाब केसरी कोणास म्हणतात? आपले पंजाब केसरी आहेत लाला लजपतराय. लाला लजपतराय यांना पंजाब केसरी म्हणतात, लक्षात असू द्या. चले जाव चळवळीनंतर सुरू झालेली चळवळ कोणती? चले जाव चळवळ 1942 साली सुरू झाली. आणि चले जाव चळवळीनंतर भारतामध्ये भूदान चळवळ उभी राहिली. भूदान चळवळ. खालीलपैकी जहालमतवादी विचारांचे नेते कोण होते? हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. जहाल किंवा मवाळ नेता विचारला जातो. यासाठी काही जहालांच्या नेत्यांची नावं आणि काही मवाळांच्या नेत्यांची नावं आपल्याला ऐकली पाहिजे, लक्षात ठेवली पाहिजे. खालीलपैकी जहाल नेता विचारलेला आहे आणि खालीलपैकी जहाल नेता आहे लाला लजपतराय. पहिल्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी हजर नव्हते. पहिली गोलमेज परिषद 1930 ला भरली. राष्ट्रीय सभेचा एकही नेता लंडन या ठिकाणी गोलमेज परिषदेला हजर राहिला नाही. कशासाठी राहायचं? गांधीजींनी राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी विचार केला काय जाऊन मिळणार आहे? आपल्याला काही स्वातंत्र्य देणार आहे? काही आपल्या स्वातंत्र्याबद्दल काही गोष्टींचा विचार केला जाणार आहे? आणि त्यामुळं कुणीच गेलेलं नाही. 1930च्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचा कोणताच प्रतिनिधी गेलेला नाही. कामागाटा मारू हे कशाचे नाव आहे? कामागाटा मारू हे कशाचे नाव आहे? आपल्यालाही वाटते कशाचं तरी वेगळंच नाव आहे. बाळांनो, कामागाटा मारू हे एका जहाजाचे नाव आहे. कामागाटा मारू. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, एकदा आता हा शब्द तुम्ही ऐकला कामागाटा मारू, तुम्ही स्वप्नामध्ये सुद्धा म्हणणार हे जहाज आहे,
या नावाचं जहाज होतं हे तुमच्या लक्षात येणार आहे. हे जहाजाचं नाव आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगडावर झालेला आहे. रायगड. आणि त्यांचा जन्म शिवनेरीवर झालेला आहे, विसरू नका. स्वदेशी स्वराज्य बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण हे राष्ट्रीय कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या नेत्याचा होता? स्वदेशी स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण आणि परदेशी बालावर बहिष्कार ही चतुसूत्री कोणाची होती असं प्रश्नाला सांगायचं. ही चतुसूत्री लोकमान्य टिळकांची होती. स्वदेशीचा वापर केला पाहिजे, देशाला स्वराज्य मिळालं पाहिजे, राष्ट्रीय शिक्षण असलं पाहिजे आणि भारतामध्ये बाहेरून येणारा परदेशी माल थांबला पाहिजे. तरच आपल्या देशामध्ये प्रगती होऊ शकते, स्वातंत्र्य मिळू शकते. ही चतुसूत्रीचा वापर लोकमान्य टिळकांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेला देशासाठी. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण? महात्मा गांधीचे राजकीय गुरु आहेत गोपाळ कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जीनाचे सुद्धा राजकीय गुरु आहेत. राजकीय मार्गदर्शन करणारे गोपाळ कृष्ण गोखले हे जसे महात्मा गांधीजींचे गुरु मानले जातात तसे बॅरिस्टर जीनाचेही गुरु मानले जातात. हे लक्षात असू द्या. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? आज आपण बघतो मुंबई विद्यापीठ. मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 साली झालेली आहे. 1857ला मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. माझे सांडलेले रक्ताचे थेंब देशाची एकात्मता टिकवण्यासाठी खर्च येतील असे कोणी म्हणाले? मित्रांनो, माझे सांडलेले रक्ताचे थेंब देशाची एकात्मता टिकवण्यासाठी खर्च येतील हे कोण म्हणाले आणि कुणाचं रक्त गेलं? मित्रांनो, प्रश्न सिरियस आहे. ज्या वेळेला इंदिरा गांधीची हत्या झाली, त्यांच्या बॉडीगार्डनं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यावेळेला जमिनीवर पडताना इंदिरा गांधीचे उद्गार आहेत, माझे सांडलेले रक्ताचे थेंब देशाची एकात्मता टिकवण्यासाठी खर्च येईल. हे उद्गार त्यांनी काढलेले आहेत. ही घटना 31 ऑक्टोबर 1984 या दिवसाची आहे. 1984 मध्ये 31 ऑक्टोबर 1984ला इंदिरा गांधीची हत्या झाली होती आणि त्यावेळेला सांडलेल्या रक्ताच्या संदर्भात इंदिरा गांधीचे उद्गार आहे. अनंत कानेरे यांनी जॅक्सन या कलेक्टरचा पिस्तूलच्या गोळ्या घालून त्याला ठार केलं. जॅक्सन हा कलेक्टर होता, पण कोणत्या जिल्ह्याचा होता हा प्रश्न विचारला. त्या जॅक्सनला गोळ्या घालून ठार केलं, पण तो कोणत्या जिल्ह्याचा कलेक्टर होता? तो जिल्हा आहे मित्रांनो नाशिक. नाशिक जिल्ह्याचा कलेक्टर असणारा जॅक्सन याच्यावर गोळ्या घालून त्याला ठार केलं. बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला? बालहत्या प्रतिबंधक कायदा 1829 मध्ये पास करण्यात आलेला आहे. बालहत्या बाळांनो, पूर्वीच्या काळामध्ये काही प्रकार होते. मुलीचा जन्म झाला की तिची हत्या व्हायची. आपल्या वंशाचा देवा म्हणून मुलगाच असला पाहिजे, मुलगी नको आहे, त्यावेळेला मुलींची हत्या होत होती. आज त्याचे परिणाम आपण भोगतोय. आज भारतामध्ये पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, एखादी घटना घडत गेली तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आणि अशा प्रकारे बालहत्या प्रतिबंधक कायदा 1829 मध्ये करण्यात आला. बारडोलीच्या साराबंदीचे नेतृत्व कोणी केले? बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व वल्लभभाई पटेल यांनी केले. दुष्काळ असताना देखील शेतसारा वाढवला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अधिपत्याखाली हा सत्याग्रह झाला. सरदार पटेलांनी समजून सांगितले, दुष्काळ पडलेला आहे, कशाला शेतसारा वाढवता?
आम्ही दरवर्षी 100 रुपये शेतचारा देत होतो, तुम्ही आता 150 रुपये केला. वाढलेला शेतचारा आम्ही भरणार नाही, कारण आमच्याकडे दुष्काळ पडलेला आहे. मित्रांनो, ब्रिटिश सरकारनं वल्लभभाई पटेलांचं ऐकलं आणि एक लक्षात घ्या, सगळ्या लोकांनी, तिथल्या शेतकऱ्यांनी, तिथल्या जनतेनं वल्लभभाई पटेलांना सरदार ही पदवी दिली. आणि ही सरदार पदवी डॉक्टर नरिमन यांच्या हस्ते वल्लभभाईंना देण्यात आली. तेव्हापासून आपण सरदार वल्लभभाई पटेल या नावाने त्यांना ओळखतो. प्रश्न परीक्षेला असाही विचारलेला आहे की वल्लभभाई पटेलांना सरदार ही पदवी कोणी दिली? जनतेनं दिलेली आहे. एक लक्षात ठेवा, प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो. आर्य समाजाची स्थापना कधी झाली? आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी झालेली आहे. आर्य समाजाची स्थापना 1875 मुंबई. स्वातंत्र्यानंतर कोणत्या शहराची प्रथमच नियोजनबद्ध रचना करण्यात आली? भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथम कोणत्या शहराची रचना नियोजनबद्ध करण्यात आली? ते शहर आहे चंदीगड. चंदीगड शहराची पहिल्यांदा नियोजन पद्धतीने रचना करण्यात आली. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? हा प्रश्न विचारला जातो. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. स्वामी दयानंद सरस्वती, सत्यार्थ प्रकाश. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सर ही पदवी कोणी परत केली? 13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड घडले. ब्रिटिशांनी 1919 मध्ये रौलेट ॲक्ट लागू केला. रौलेट समितीच्या अहवालानुसार त्यांनी रौलेट ॲक्ट लागू केला. विना चौकशी तुरुंगात टाकणे आणि त्याला फासापर्यंत नेणं. मित्रांनो, काही केलं नसताना सुद्धा तुरुंगात डांबलं जात होतं. त्याच्यावर वेगवेगळी कलमं लावून त्याला फासापर्यंत पोचवलं जात होतं. या कायद्याला भारतीय जनतेनं काळा कायदा हे नाव ठेवलेलं होतं. या काळ्या कायद्याचा निषेध करण्यासाठी पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बागेमध्ये सभा घेण्यात आली आणि त्याच्यावरून जनरल डायरनं गोळीबार केला आणि हत्याकांड घडलं. जालियनवाला बाग हत्याकांड हे लक्षात घ्या. आणि त्यामध्ये हे हत्याकांड घडल्यानंतर महात्मा गांधींनी स्वतःची पदवी परत केली. रवींद्रनाथ टागोरांना सर ही पदवी होती, ती परत देऊन टाकली. कशासाठी आम्हाला पदव्या देता? एका बाजूनं तुम्ही आमचा सत्कार करताय आणि दुसऱ्या बाजूनं तुम्ही आमच्या घरातल्या लोकांवर गोळीबार करताय. ब्रिटिशांचं आम्हाला काही नको, ह्या तुमच्या पदव्या तुम्हाला परत घ्या. रवींद्रनाथ टागोरांनी सर ही पदवी परत केलेली आहे. मित्रांनो, भारतीय तिजोरीतून एकही पैसा सायमन कमिशनवर खर्च करू नये असे कोणी म्हटलेले आहे? ज्या वेळेला सायमन कमिशन भारतामध्ये आले, 1927ला इंग्लंडमध्ये तयार झालं, 1928ला भारतामध्ये सायमन कमिशन आलं. सर जॉन सायमन याच्या नेतृत्वाखाली सायमन कमिशन इंग्लंडमध्ये तयार करण्यात आलं आणि ते 1928ला भारतामध्ये आलं. भारतामध्ये येताना त्याच्यामध्ये 7 प्रतिनिधी होते. 7च्या 7 इंग्रज होते. मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना समजलं की भारताला काही देण्यासाठी येणारे लोक जे आहे, शिष्टमंडळ आहे, सायमन कमिशन आहे, त्याच्यामध्ये फक्त 7 प्रतिनिधी आहेत आणि 7च्या 7 इंग्रज आहेत. त्यामध्ये एक सुद्धा भारतीय उमेदवार आहे. मला सांगा, भारताचं भवितव्य ठरवायला येत आहे? आमच्या भारतामध्ये काय आले अडचणी आहेत, आमच्या भारतामध्ये कुठला प्रॉब्लेम आहे, हे तुम्हाला कसं समजणार? तुम्ही तर 7च्या 7 इंग्रज आहे. अरे कमीत कमी तुम्ही भारतातला आमच्यातला एक जरी माणूस घेतला असता तरी आम्ही सायमन कमिशनला विरोध केला नसता. हे राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना समजलं आणि राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी सायमनवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन संपूर्ण भारतीय जनतेला केलं आणि मित्रांनो, सायमन कमिशन परत पाठवलं. त्यावेळेला लाला लजपत राय म्हणाले या सायमन कमिशनसाठी भारताच्या तिजोरीतून 1 रुपया सुद्धा खर्च केला जाणार नाही.
काय आमचा फायदा आहे? आणि त्यामुळं लाला लजपतराय यांनी आवाज उठवला होता, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता मगाशी सांगितलं की योग्य जोडी ओळखा, हा प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा. आता उधम सिंगाने ओडवायरचा खून केला, बरोबर आहे. भगतसिंगाने सँडरचा खून केला, बरोबर आहे. अनंत कानेरेने जॅक्सनचा खून केला, बरोबर आहे. मग चुकीची जोडी आहे वासुदेव बळवंत फडके याने हॉटसनचा खून केला, हे चुकीचा. म्हणजे आपण प्रश्न बारकाईने वाचणं गरजेचं आहे. आपल्याला इतकं स्पीड झालेलं असतं, इतकी घाई झालेली असते की नको त्या उत्तरावर आपण फोन करतो, आणि एकदा फोन केली की तुमचा तो प्रश्न बाद होतो, हे लक्षात असू द्या. महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केला? कोणता आश्रम? महात्मा गांधींनी स्थापन केलेला आश्रम सेवाग्राम. सेवाग्राम हा त्यांचा आश्रम आहे. केंद्रीय असेंब्लीवर बॉम्ब कोणी टाकला? केंद्रीय असेंब्लीवर बॉम्ब टाकला भगतसिंग. भगतसिंगाने केंद्रीय असेंब्लीवर बॉम्ब टाकलेला आहे. हरिजन साप्ताहिक कोण चालवत होते? हरिजन हे साप्ताहिक महात्मा गांधी चालवत होते. महात्मा गांधी हरिजन हे साप्ताहिक चालवत होते. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, भारताचे आर्थिक निस्सारण सिद्धांत कोणी मांडला? भारताचे आर्थिक निस्सारण हा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आहे. दादाभाई नौरोजी. भूदान चळवळ कोणी सुरू केली? भूदान चळवळ विनोबा भावे यांनी सुरू केली. एक लक्षात ठेवा, 1942च्या आंदोलनानंतर भूदान चळवळ सुरू झाली होती, आणि या भूदान चळवळ सुरू करणारे विनोबा भावे. चले जाओ आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? 1942ला चले जाओ आंदोलन झालं, याचं नेतृत्व कोणी केलं? महात्मा गांधी. महात्मा गांधीने चले जाओ चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? धारासना म्हणजे गुजरात. धारासना या ठिकाणी सत्याग्रह झाला, त्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं आहे सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू यांनी धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व केलं, लक्षात असू द्या. महात्मा गांधींनी आपली प्रसिद्धी दांडी यात्रा कोठून सुरुवात केली? महात्मा गांधींनी दांडी यात्रेला सुरुवात केली. 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात केली. मिठासारख्या अत्यावश्यक बाबीवर ब्रिटिश सरकारनं कर लादलेला होता. मीठ हे सर्वांना लागते मित्रांनो, गरीब असो श्रीमंत असो, सर्वांच्या घरामध्ये मीठ असतं, आणि असल्या महत्वाच्या गोष्टीवर मिठावर कर लादला. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. सविनय म्हणजे नम्रतेनं कायदा तोडणे. मित्रांनो, 78 अनुयायी बरोबर घेऊन 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधी 78 अनुयायी बरोबर घेऊन साबरमती आश्रमातून दांडीकडे निघाले. साबरमती आश्रमातून सुरुवात झाली. 78 अनुयायी बरोबर होते, आणि ते 5 एप्रिल 1930ला दांडी या ठिकाणी पोहोचले, आणि 6 एप्रिल 1930ला त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला. सर्वप्रथम होम रूल चळवळ कोणी सुरू केली? होम रूल चळवळ सुरू करणारे काही प्रश्नांचं रिपीट होतं प्रश्नपत्रिकेत, हेही लक्षात ठेवा. पर्यायामध्ये आहे ॲनी बेझंट. लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ सुरू केली होती. त्यानंतर रॅडचा खून कोणी केला? पुण्यामध्ये चापेकर बंधूंनी रॅडचा खून केला. पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती. दररोज माणसं मरत होती, माणसामागं माणसं मरत होती. पुण्याची लोकसंख्या कमी होत होती. औषधा पाण्या वाचून माणसं मरत होती. त्यावेळेला पुण्याचा गव्हर्नर होता रॅड. रॅडला सांगितलं, आमच्या लोकांच्या औषध पाण्याचं बघा, माणसं पटापट मरतात. रॅड मनात म्हणाला, माझ्या बापाचं काय झालं, सगळे मरून पुन्हा मोकळा झाला तरी मला चालेल, काही होणार नाही. मित्रांनो, रागाचा बदला घेणारी माणसं आपल्यात होती. फासावर लटकलेले क्रांतीवीर आपल्याकडे होते. यामध्ये चापेकर बंधूंनी पुण्यामध्ये रॅडची हत्या केली.
तुझा आवाज, तुझी भाषा, तुझं सगळं तिथं संपवलं. चापेकर बंधूंनी रॅडचा खून केला. विदा सावरकर कोणास गुरु मानत होते? विदा सावरकर आपला गुरु कोणाला मानत होते? त्यांचं नाव आहे जोसेफ मॅझेनी. जोसेफ मॅझेनी यांना विदा सावरकर गुरु मानत होते. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. लंडनमध्ये इंडिया हाऊस बांधण्यात आलेलं आहे. त्या इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. गदर पार्टीची स्थापना कोणी केली? गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी केलेली आहे. लाला हरदयाळ गदर पार्टी. इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण? इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक आहेत मौलाना आझाद. मौलाना आझाद यांनी इंडिया विन्स फ्रीडम हा ग्रंथ लिहिलेला आहे. मंगल पांडेला फाशी केव्हा दिली? मंगल पांडेला फाशी 8 मे 1857 रोजी देण्यात आली. रयतवारी पद्धती सर्वात प्रथम कोठे सुरू झाली? रयतवारी पद्धती सर्वात प्रथम मद्रास प्रांतामध्ये सुरू झाली. रयतवारी पद्धती, महालवारी पद्धती, तालुकादारी पद्धती, कायमधारा पद्धती अशा अनेक प्रकारे महसूल गोळा केला जात होता. आणि रयतवारी पद्धतीमध्ये एक लक्षात ठेवा, समोरासमोर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी आणि शेतकरी समोरासमोर येणारी पद्धत होती ती रयतवारी पद्धती. आणि ही मद्रास प्रांतामध्ये सुरू केलेली आहे. आणि मित्रांनो, आज शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी रवलेट ऍक्ट हा काळा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. मित्रांनो, इतिहासामधले इतर विषयामधले काही प्रश्न आपल्याला डबल आलेले दिसतात. डबल असो काही असो प्रश्न आणि त्याचं उत्तर आपल्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही थोडं थोडं जर केलं तर भरपूर तुमच्याकडे होईल. कधी कधी साधे वाटणारे प्रश्नच परीक्षेला येतात आणि आपण जे पाठ करतो ते परीक्षेला येत नाही. तुम्हाला मी नेहमी सांगतो, मैदान 50 मार्काचं, लेखी परीक्षा 100 मार्काची. बरीचशी मुलं फक्त मैदान करतात आणि लेखीमध्ये मुलं मार्क खातात. मैदानात 45-46 मार्क मिळवतात 50 पैकी, आणि या लेखी परीक्षेमध्ये मात्र 50-60-70 पोलीस होऊ शकत नाही. तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवा, गाडीची दोन्ही चाकं बरोबर चालली पाहिजेत. मागं पुढं होता कामा नये, तरच आपण पोलीस होऊ शकतो. आतापर्यंत 100 प्रश्न ऐकले, हेच रिव्हिजन करत चला. एकदा माहिती झालं की आपल्याला अडचण येत नाही. तेव्हा आता आपण या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.